नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार। आता आपण आज झालेल्या गट क च्या पूर्व परीक्षेच्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत। आता याच्यामध्ये जी संभाव्य उत्तर आहेत ते आपल्याला बघायची आहेत। मी पेपर चेक केला, काही प्रश्न असे आहेत मराठीमध्ये वाचल्यानंतर ते तुम्हाला सुटत नाहीत, मात्र त्याला इंग्लिशमध्ये वाचला तर प्रश्न सुटतो आहे। तर चला लगेच आपण प्रश्नांची उत्तरं काय असली पाहिजेत हे बघायला सुरुवात करून देऊयात। बघा, पहिला जर तुम्ही प्रश्न बघितला तर सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्र राज्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या कोणत्या तालुक्यामध्ये काय केलं होतं की विश्व शांती बुद्ध विहाराचं जे आहे ते उद्घाटन केलं होतं त्यांनी। तर त्याचं उत्तर आहे उदगीर जिल्हा। त्याचं उत्तर काय आहे? उदगीर जिल्हा। ठीक आहे, चला आता पुढचा जो प्रश्न आहे, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मेडिकल इथिक्स किंवा वैद्यकीय केअर किंवा मेडिकल केअर याच्या संबंधितला हा खटला आहे। तर सर्वांनी याचं उत्तर एकच दिलेलं असलं पाहिजे, याचं उत्तर एकच असलं पाहिजे। ठीक आहे, बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे की भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा कशाला म्हटलेलं आहे? आपण वारंवार ते बघितलेलं आहे। याचं उत्तर काय आहे? कलम 32। याचं उत्तर काय आहे? कलम 32। कारण पंडित ठाकूरदास भार्गव यांनी कशाला म्हटलं होतं? घटनेच्या सरनाम्याला। बघा त्याच्यानंतर कॅबिनेट मिशनचे सदस्य ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस केलेल्या आहेत त्यांना माहीतच असेल, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे कॅबिनेट मिशन प्लॅनचे सदस्य कोण आहेत। तर त्याचा शॉर्ट फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता, ACP एव्ही अलेक्झांडर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पेथिक लॉरेन्स। म्हणजे पेथिक लॉरेन्स होता, एव्ही अलेक्झांडर होता, क्रिप्स होता, म्हणजे कोण नव्हता? उड। कोण नव्हतं असं विचारलंय, तर याचं उत्तर सुद्धा काय असलं पाहिजे? 1। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये कोणती बाब येत नाही? तर मी तुम्हाला अनेक वेळा असा प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या कोणत्या बाबी संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतात? अखिल भारतीय सेवा उल्लंघन करतात, एकेरी न्यायव्यवस्था उल्लंघन करते, अधिकारांची विभागणी हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? A आणि B। कोणते वैशिष्ट्य नाहीत संघराज्याचे असं विचारलेलं आहे। ठीक आहे, आता पुढे जर आपण बघितलं, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्याची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते? तर याचं उत्तर काय असलं पाहिजे रे? 7वी घटनादुरुस्ती 1956। आपण लेक्चर मध्ये वारंवार सांगितलेलं आहे। ठीक आहे, कलम 165 मध्ये काय आहे की राज्याचा महाधिवक्ता। म्हणजे याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर असेल 3 नंबरचा पर्याय। ठीक आहे, बाकी पर्याय बघायची पण गरज नव्हती तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश कधी केला? 42वी घटनादुरुस्ती 1976। 42वी घटनादुरुस्ती 1976। क्लिअर? चला याच्या पुढे तुम्हाला एकच सांगेल की स्पर्धा परीक्षामध्ये M लक्ष्मीकांत हे बुक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच बुकवरती आधारित एक बॅच आपल्या लोकराज्य अकॅडमी ॲप्लिकेशन मध्ये आलेली आहे। तर सर्वांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि नक्कीच ही बॅच करा। या बॅच मध्ये मी तुम्हाला फक्त लक्ष्मीकांत पुस्तक शिकवलं नाही, त्याचसोबत सगळे PYQ घेतलेले आहेत, पंचायत राज घेतलेले आहेत, गट ब आणि क साठी लागणारे कायदे घेतलेले आहेत, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहेत। तर नक्कीच तुम्ही लोकांनी ही बॅच ट्राय करा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील। ठीक आहे, चला भारतीय राष्ट्रपतीच्या प्रश्न थोडा क्लिअर दिसत नाहीये, भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? आता बघा इथे मराठी मधलं वाक्य बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे। मराठीमध्ये हे वाक्य चुकीचं वाटतंय, परंतु इंग्लिश मध्ये वाचा, आर्टिकल 58 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट। तर बरोबर आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर पहिलं वाक्य बरोबर आहे। राष्ट्रपतीचे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, पात्रता सांगितलेल्या आहेत। आणि दुसरं काय आहे? राष्ट्रपतीने जर राज्यघटनेचं उल्लंघन केलं तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येतं। म्हणजे A आणि B दोन्ही बरोबर आहेत।
याचं उत्तर काय पाहिजे? ए आणि बी. मी अजून सांगतो, मराठीमध्ये पहिलं वाक्य चुकीचं वाटतंय, मात्र इंग्लिशमध्ये बघितलं क्वालिफिकेशन्स तर वाक्य बरोबर आहे. म्हणून 1 आणि 2 मला काय विचारलंय, बरोबर कोणते आहेत? क्लिअर? उत्तर क्रमांक ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे महिला आरक्षणाची तरतूद आहे? 243D मध्ये महिला आरक्षणाची तरतूद आहे का? होय. ठीक आहे. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेसाठी घटनेमध्ये भाग 9 समाविष्ट केला, बरोबर आहे. आणि 74व्या घटनादुरुस्तीने भाग 9A हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. मला बरोबरच विचारलेलं आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम कोणता आहे? 243B. 243B मध्ये काय आहे असं विचारलेलं आहे. बघा 243B, पंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या पूर्वीचे विसर्जन झाले असेल तर, म्हणजे सॉरी हा हे ई आहे, क्लिअर दिसत नाहीये, हा ई आहे बरं का, 243E, बी नाही. तर कालावधी विचारलाय बघा, मध्यावधी काय विचारलंय? पंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे ती पूर्वीच, ठीक आहे, क्लिअर दिसत नाहीये प्रश्न, पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर ती किती 5 वर्षापर्यंत राहते. कधीपासून? मुदतपूर्व विसर्जन नाही झालं तर तिच्या पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्ष. काय आहे? तिच्या निवडणुकीनंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून नाही, पहिल्या बैठकीकरता तयार केलेल्या दिनांकापासून. ठीक आहे. कधीपासून आहे? चला, तिच्या पहिल्या बैठकीपासून पुढे. येतं लक्षात? तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता निहित केलेल्या दिनांकापासून. हे उत्तर लक्षात ठेवा. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त इतर सदस्यांची संख्या वाढवायची आहे तर ती दुरुस्ती कोणत्या बहुमताने होत असते? साध्या बहुमताने. याच्यासाठी 1956चा कायदा आहे. साध्या बहुमताने आहे, हे लक्षात ठेवा. साध्या बहुमताने. ठीक आहे. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांची विभागणी संबोधित करते? तर कोणती आहे? 7वी, ज्याच्यामध्ये काय आहे? विषयांची सूची दिलेली आहे, विषयांची सूची. ठीक आहे. चला, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम दिलेत आणि त्यांच्या जोड्या बघा. कलम 14, कोणत्याही व्यक्तीकरता कायद्यासमोर समानता आणि समान संरक्षण नाकारता येणार नाही. 1 ला 4. ठीक आहे. 17 साठी काय आहे? अस्पृश्यता, म्हणजे 4 ला 3, म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल याचा? 3. ठीक आहे. 15 ला काय येणार? 1 बरोबर आहे का चेक करा. धर्म, वंश, जात कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाणार नाही. 16 काय आहे? सरकारी नोकऱ्यांमधलं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे जी तुम्हाला संभावित उत्तर आहेत ती सगळी दिलेली आहेत. आणि पुन्हा एकदा सांगेल, ज्या विद्यार्थ्यांना आपली लक्ष्मीकांत पुस्तकावरती आधारित बॅच करायची आहे त्या सर्वांनी ती बॅच नक्की करा. तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी माझी पूर्वी बॅच केलेली आहे तुम्हाला दिसेल सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला बॅचमध्ये कव्हर झालेले आहेत. मी एवढंच सांगेल, सिलेबस कंप्लीट केला की सगळे प्रश्न कव्हर होतात. थँक्यू.